विंच्यानं सांगितलं ती खरं आहे ना आम्ही. खरं आहे का म्हणजे तो कशाला खोटं बोलेल? आणि तुम्हाला कोणाला विश्वास नसेल तर फुटायचं इथून चला. अरे तसं नाही रे नाम्या, पैसे डबलचं काम आहे म्हटल्यावर खात्री करून घ्यायला नको का? अरे त्या इंचचं काय कळतं का? नाम्याने ह्याचं केलं ह्याचं हे केलं, या आम्ही कसं ओळखायचं कशाचं काय केलं ते? नाम्या माझ्या का पैसे पोट झालं की हे तुम्ही दिलेलं आणि हे डबल झालेलं घ्या. हे थांबा थांबा, हे पैसे मिळाल्याची सही करा इकडे. बरोबर. अजून काय? एवढीच ना? हा करा. चल जाऊ का मी? पण लय उपकार झालं बघ तुझं, पैशाची लय गरज होती, येळव जाऊन आलास. चल येऊ का? अरे खरंच करतो की डबल? हे नाम्या माझं डबल माझं 2 रांगेत गडबड नाही करायची, गडबड नाही. पैशाचा विषय तुम्हाला करायचे का डबल? विचार करताय ना? रांगेत नंतर कर विचार. माझा विचार करते. नाव सांगा. चला काय झालं असं का बघतोय रे? म्हणजे अजून विश्वास नाही बाई तुला? नाही बसला आणि बसणार बी नाही कधीच. ठीक आहे मी सांगतो. आता ही 2 बोट, ही 2 बोट, तुझ्या इकडची 2 बोट, ही 2 बोट आणि हे या पायाचे 3 बोट. आता हे एकत्र कर बरं, किती होतात बघ. गबस रे माकडा, सांगायला लागलाय मला. अरे बोट करून बघ माझ्या मेंदू बदल करून टाकलास की तू. तुझं ऐकून काल घरी गेलो, घरच्या सगळ्यांची बोट धरून बोट दुखायला लागली माझी, पण तुझं काय गणित कळलं नाही मला. हे बघ ए नाम्या, हे सगळं अंगलोट येईल बरं का तुझ्या, आणि मग अंगलोट आला का नाही बसशील रडत, तेव्हा माझ्याकडे येऊ नको. आधीच सांगून ठेवतो एका भुकीतच. जादू डबल करतोय पैसे. हे चांगलं गणित सापडलेला का? याला पळवून लावायचं. मोनी पैसे ढडन 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 ढडन. अजय बघ, हा हे घे, हात कर पुढं, तिळगुळ घे आणि माझ्यावर गोड गोड बोल. मग मी गोडच बोलते. माझ्यासारखी अख्ख्या जगात बाई आहे का गोड बोलणारी? हा खा. अगं ह्याचं लागलं दार, ह्याला भरली रागात पिते. तुला आले पटकी लवकर. ए मंगल, मंगल, अगं पाणी आण. आत्या आत्या काय झालं? अगं त्या मुर्द्याने ना तिळगुळात चटणी टाकली. टोन्या तुला काय अक्कल आहे का नाही? तू आधी पाणी दे. ही घ्या ही घ्या. टोन्या तुझी कातडी सोल्याशिवाय तू काय सुधारायचं नाहीस. मारलं तरी का? मारलं तरी मुर्द्याने सणासुदीचं तोंड तिखट केलं, त्याची झाली तरकट त्याची. त्याला उठला फोड लवकर, त्याला उठला गोळा. अगं आजी, व्हायचा आजचे दिवस तरी गोड बोल की. चल आपल्याला कार्यक्रमाला जायचं, उशीर होतो. चल मम्मी हे घे. दे. अगं मला वाटलं आत्यांना हात देशील. चला. मला काय हात द्यायची गरज नाही. चला माग. वाड्यात आता कोणीच नाही. नीलमला बोलवायला हरकत नाही. डिंपल मॅडम, ओ
ही कशाला आली आता? झुंकू चुकू काय? ते वाड्यात कुणी बी दिसना. आणि डिंपल मॅडम बी कुठे आहेत? ते गावात हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तिकडे गेले सगळे. खरं? मग मी बी जाते. मी लगेच मेकअप करते. तुला मेकअपची काय गरज आहे? अशी तू सुंदरच दिसतेस. खरंच? हो. झुंकू चुकू. नाही तरी बी करते थोडासा. डिंपल आली. आता काय मुहूर्ताची वाट बघताय का? आलेत ना सगळ्या? मग करा की कार्यक्रमाला सुरुवात. अहो सुरुवात त्या कॉन्ट्रॅक्टर मॅडम येतात ना, ते आले की मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. का गावात एवढी वर्ल्ड फेमस हिरोईन असताना कशाला त्या बायाला बोलवायची गरज आहे? मला तरी कशाला बोलवलंय मग? खेळ ना ते नीलम, काही करून ती आली पाहिजे. तिने दिलेले 1,00,000-1,50,000 फार दिवस टिकणार नाही. मला अजून पैसे पाहिजे. खम्मा गणी, मी तुमचीच वाट बघत होतो. या ना आज जाऊया. या ना या. डॉक्टर, अहो घाबरते काय मी असताना? दार लोटले फक्त, कडी नाही लावली. नाही खूप वर्षांनी असं कुणाला तरी चोरून भेटायला आली आहे. स्वप्नील पण असंच म्हणायचं. नीलू, मी असताना कशाला घाबरतीयस? हा, बरं डॉक्टर, मला कार्यक्रमाला जायचंय. ते पैसे डबल. हो. तुमच्या पर्समध्ये एखादी नोट असेल तर द्या. बघा किती नोट आहेत माझ्या हातात? एक. नीट बघा, इथे काय आहे? नाही. इकडे नाही. नीट बघा, एकच नोट आहे. याचं नाव पातळ कंगणी. याच्यात काय दिसतंय? नीट बघा. नाही. काहीच नाहीये. आता हे नोट पातळ गंगणीमध्ये जाणार. हे पातळ गंगणी, कर दे दुगणी. होय शपथ, हे कसं शक्य आहे?
डॉक्टर कसं शक्य आहे? सरपंच सरपंच काय एवढं निरकून बघताय? कॉन्ट्रॅक्टर मॅडम कुठं दिसत नाहीये. आम्ही पण त्यांचीच वाट बघतोय. आले वाटते. काय फक्त कॉन्ट्रॅक्टर झाले. नीलम आलाय का इकडे? अहो नाही ना. अहो नाही ना, आम्ही पण त्यांचीच वाट बघतोय. काय इकडे नाही आली, मग कुठं गेले? डॉक्टर आता बघाच तुम्ही, ही डिंपल तुमची कशी वाट लावतीये. मला माहित आहे तुमची बायको कुठं आहे ती. मी तुम्हाला दाखवते. हा ठीक आहे. चला. मी पण येऊ का? चला थांबा इथंच. डॉक्टर अशा जादूने आपण प्रचंड श्रीमंत हो. आपण? अहो नाही हो, ही जादू मला स्वतःसाठी नाही करता येणार. म्हणजे तशी परवानगीच नाहीये मला. मी ही फक्त लोकांसाठी वापरतो. तीही त्याने बाहेर कोणाला सांगू नये. जर का त्याने कोणाला सांगितली तर मला रक्ताच्या उलट्या होतील, माझा जीवही जाईल. त्यामुळे प्लीज तुम्ही बाहेर कोणाला सांगू नका, तुमच्या नवऱ्याला सुद्धा नाही. डॉक्टर पण अशी मरणाची भाषा करू नका हो. मी कुणाला नाही सांगणार, तुमची शपथ. तू इथं? ह्यासाठी गावात येतेस तू? आणि इथे येऊन हे धंदे करतेस? चल घरी चल, तुला बघतो. सर तुमचा काहीतरी गैरसमज होता. ऐका सर, आपण बसून बोलूया सर. डिंपल. डॉक्टर मी काय नाही केलं. खरंच मी काय केलं नाहीये. नाही नाही, त्यासाठी नाही म्हणत आहे मी. तुला पैसे हवे होते ना? वय पाहिजेत की. 2 लाख रुपया फक्त. डॉक्टर तुला जिवंत सोडे ना, तिथं चूक झाली माझी. मला वाटलं सुधारली असेल, पण डॉक्टर चिठ्ठ्या मेले असतं ना. मी एकदा सांगितलं ना, मला खरंच काय माहित नाही. मी काहीच सांगितलं नाही त्यांना. चले बंद कर तुझी नाटकं. तुला काय आज ओळखत नाही मी. मुळात तुम्ही जर मला ओळखत असते ना तर पार्टनरशिप केली असती माझ्याशी. आणि आता ही जी वेळ आली ना ती बी आली नसती. पण नाही, तुम्हाला कुठं माझं ऐकायचंय ना. मग नंतर अशा अडचणीत घावला की माझ्या नावाने खडी फोडत बसते ती. चले भास्कर तुझी नाटकं. डिंपल तुला शेवटचं सांगतोय, पुन्हा जर माझ्या वाटेत आडवी आली तर तुला जिवंत ठेवणार नाही. डॉक्टर मी कशाला तुमच्या वाटेत येऊ. उलट तुमच्या वाटेत दुसरं कोणी येऊ नये ना म्हणून सांगते पार्टनरशिप करा. आता जर पार्टनरशिप असती ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं फोन करून तिचा नवरा येणार आहे. ठीक आहे, सगळं काय तुम्हाला एकट्यालाच करायचं तर मी काय बोलणार. आता जसं तिच्या नवऱ्याला घावला असं परत घावला तर म्हणू नका मी सांगितलं नाही म्हणून. चल निघायचं बघ. माझं ऐकणार दार तिकडे.
जाती. मी अभि बघतीच तुम्ही मला कसं पार्टनर करून घेत नाहीत. काय काय नाही. निघा मग. चल चल. काय काम असतं ग तुझं त्या डॉक्टरनं? तुला एक काम काय दिलं, तू स्वतःला शाणी समजायला लागलीस. तुला काय वाटलं तू वाटल्या तसं वागशील आणि मी गप्पा ऐकीन? मारणार आहे मला, मारा, जीव घ्या माझा. पण तुम्हाला वाटतं तसं काहीच चाललं नव्हतं आमचं. आई शपथ, तुमच्या मनात गाण आहे ना म्हणून तुम्हाला गाण सुचतंय. काही गरज नव्हती जायची. तुला मी मागच सांगितलं होतं, मला विचारल्याशिवाय कुणालाही भेटायचं नाही, काहीच करायचं नाही. तुम्ही ऐकता का माझं? आपल्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी त्या बाईला घेऊन घरी आलात, पर बेडरूम पर्यंत गेलात. किती पोरींवर पैसे उधळले तुम्ही. हे सगळं मला विचारून केलं होतं? तोंड बंद कर तुझा. का बंद करू? डॉक्टर गावातले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. सगळे लोक त्यांना विचारून गोष्टी करतात, म्हणून मी पण माझ्या कामाबद्दल विचारायला गेले होते. आणि आम्हाला एकत्र बघून छी, तुम्ही असं कसं विचार करता? आता मला सांगा, त्या मुलींबरोबर मी तुम्हाला कुठल्या कुठल्या अवस्थेत बघितलं होतं, मग मी काय करायला हवं? माझा बाप बनण्याचा प्रयत्न करू नकोस तू. मी काय पण करीन, मला शिकू नकोस तू. तुला चांगलंच माहितीये की मी काय करू शकतो ते. माझ्या फेकलेल्या तुकड्यावरती जगायचं. जास्त भुकशील ना तर जीभ हसून ठेवेन. तुम्हाला पण दाखवतेच मी किती हुशार आहे ते. तुम्ही आला डिंपल मॅडम. कुणीतरी कडी लावली होती. मला माहित आहे ना कुणी कडी लावली असणार आहे. कुणी? मीच लावली होती. मला वाटलं कुणीच नाही ना आतमध्ये म्हणून. असं कसं? डॉक्टरांना माहिती होतं की मी आत होते ते. त्यांनी सांगितलं नाही व्हय तुम्हाला? आता उघडला ना दरवाजा, मग तो इशय बंद कर. असं काय म्हणताय? तुम्हाला काय माहिती माझी कशी अवस्था झालती? मला वाटलं होतं मरते का काय मी. एकदम चुंकू चुकू. बरं ते जाऊ द्या. मी काय म्हटलं, हळदी कुंकाचा कार्यक्रम संपला? नाही झाला अजून. जातो. माझा मेकअप कसा झालाय डिंपल मॅडम? छान दिसतेस. जा आता. कसा झालाय सांगा की डिंपल मॅडम. तू नक्की मलाच विचारतेस ना? सांगितलं ना एकदा छान दिसतेस. जा निघ. तरी पण सांगा की डिंपल मॅडम, कसा झालाय मेकअप? तुला एकदा सांगितलं ना चांगला झालाय का तुझं अजून रंगाने थोबड काळं करू. चल निघ. तुम्हाला तर कदरच नाही माझी. ती बाई काय आता परत येत नसती. मला नाही वाटत तिचा नवरा आता उभ्या आयुष्यात तिला या गावात पाठवल म्हणून. उलट तिचा नवरा येईल तिनं दिलेला पैसे परत घ्यायला. सॉरी
डिंपल म्हणते तसं खरंच झालं तर, खरंच तिचा नवरा इथे पैसे घ्यायला आला तर